पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज एक नवा महाविक्रम आपल्या नावावर केलाय। देशात सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा विक्रम हा नरेंद्र मोदी यांच्या नावे नोंदवण्यात आलाय। नरेंद्र मोदी यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम मोडीत काढलाय आणि पंतप्रधान मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळाला यशस्वीरित्या काल 2 वर्ष पूर्ण झालेत। देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 13 मे 1952 रोजी पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली। ते सलग 4397 दिवस म्हणजे 12 वर्ष आणि 14 दिवस देशाचे पंतप्रधान राहिले होते। ते लोकनियुक्त पंतप्रधान म्हणून आज मोदींचे सलग 4398 दिवस म्हणजे 12 वर्ष 15 दिवस पूर्ण झालेत आणि 7 ऑक्टोबर 2001 ते 22 मे 2014 पर्यंत ते गुजरातचे मुख्यमंत्री आणि 26 मे 2014 पासून आतापर्यंत ते देशाचे पंतप्रधान असा त्यांचा हा सगळा प्रवास राहिलाय। लोकनियुक्त सरकारचे प्रमुख म्हणून नरेंद्र मोदींनी तब्बल 9000 पेक्षा जास्त दिवस पूर्ण केलेले आहेत। 140 करोड़ देशवासियों के लिए बहुत बड़ी गर्व की बात है, फ़ख्र की बात है और खुशी की बात है। आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने अपने 12 साल के कार्यकाल में देश को एक नई ऊंचाई हासिल करके दी है, एक नई ऊंचाई पर पहुंचाया है। जो देश की प्रगति, देश का विकास और देश की उन्नति, पूरी दुनिया में भारत देश का नाम रोशन करने का काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने किया है। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा पंतप्रधान पदाचा हा सर्वाधिक कार्यकाळाचा विक्रम मोडलाय आणि याबाबत आज दिल्लीमध्ये एनडीएची एक महत्त्वाची बैठक आहे। या बैठकीमध्ये सरकारच्या 12 वर्षांच्या पूर्ततेचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे सर्वाधिक काळ पदावर राहिलेले निर्वाचित पंतप्रधान बनल्याचा आनंद साजरा करण्यात येणार आहे। तर भारत मंडपम इथं होणाऱ्या एनडीएच्या बैठकीला एनडीए शासित सर्व 22 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसंच सर्व मित्रपक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत। या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींच्या कामगिरीचं कौतुक करणारा ठराव मंजूर होण्याची शक्यता आहे आणि जवळपास 1.5 वर्षानंतर एनडीएची ही अशा प्रकारची पहिली मोठी बैठक आहे। त्याचबरोबर दिल्लीमधून आज आणखी एक महत्त्वाची घडामोड आहे, ती म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये फेरबदलाचे सध्या वारे वाहत आहेत आणि डझनभर मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळू शकतो अशी एक चर्चा आहे। पंतप्रधान मोदी भाकरी फिरवण्याची शक्यता आहे, तर धर्मेंद्र प्रधान हरदीप पुरींवर टांगती तलवार आहे अशी एक चर्चा सुरू आहे। तर काही खात्यांचे कारभारी बदलण्याची चर्चा आहे। नितीश कुमार यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान यामध्ये मिळणार का याकडेही लक्ष असेल, तर राघव चड्ढा यांनाही मंत्रिपदाची लॉटरी लागणार का हे पाहायचंय। पावसाळी अधिवेशनाआधी हे फेरबदल आणि विस्तार होण्याची एक शक्यता आहे। पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाला आता 2 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि आगामी काळामध्ये काही राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये फेरबदलाचे हे वारे वाहू लागलेत। विद्यमान मंत्रिमंडळातील डझनभर मंत्र्यांना त्यामुळे डच्चू मिळण्याची शक्यता आहे। तर धर्मेंद्र प्रधान तसंच त्यांच्या कार्यक्षमतेवर सध्या प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे। तर इकडे पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी हे सुद्धा वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आहेत। त्यामुळे या दोघांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार आहे। इकडे बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यसभेचे आता सदस्य झालेत, त्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं जातं का याकडे लक्ष असेल। तर पंजाबमधल्या निवडणुका लक्षात घेऊन आपमधून भाजपत आलेल्या राघव चड्ढा यांना मंत्रिमंडळामध्ये घेतलं जाईल अशी एक शक्यता आहे। त्या दृष्टीनं काय घडते पाहायचंय। तर संसदेच्या 18 जूनला होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीनंतर पावसाळी अधिवेशनापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये हे फेरबदल आणि विस्तार केला जाईल अशी एक चर्चा सुरू आहे। तर एकंदरीतच आज दिल्लीमधल्या या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे आणि त्याचबरोबर आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत। जाणून घेऊया काय आज दिल्लीमध्ये सगळं वातावरण आहे। खरं तर उर्वशी, राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे। एकतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये विस्तार किंवा फेरबदलाचे संकेत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची घडामोड ती म्हणजे पंतप्रधान मोदींचा महाविक्रम। काय या दृष्टीनं आज दिल्लीमधल्या घडामोडीत संक्षिप्त सांगूया।
नक्कीच महाविक्रम जो आहे तो तर साजरा केलाच जाणार आहे. इनफॅक्ट ग्लोबल लीडर्स सगळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विश करतायत. सुमारे 3च्या दरम्यान जे आहेत भारत मंडपममध्ये एक महत्वाची बैठक पार पडणार आहे, जिथे 12 वर्षाचा एनडीएचा कार्यकाळ मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कशा प्रकाराने झालं, काय काय वेगळ्या जे पॉलिसीज आहेत त्यावरती काय काम झालंय आणि त्यात 5 राज्यांचा खास करून प्रेझेंटेशन आहे 5:30 वाजता. जे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे ते अभिनंदन चा प्रस्ताव जे आहे ते ठेवणार आहेत या पूर्ण बैठकीत, हे समजून येत आहे. तर ही बैठक खूप महत्वाची आहे. पण अनुपमा, एक मोदी 3.0 कसा असेल, नक्कीच त्यावरती पण जे आहे लक्ष घालणं खूप गरजेचं आहे, कारण की इतकी महत्वाची बैठक होतीये तर त्यावरती नक्कीच एक चर्चा होणार आहे. जसं तुम्ही सांगितलं की नीट प्रकरणाच्या संदर्भात टांगती तलवार नक्कीच धर्मेंद्र प्रधान यांच्यावरती आहे. बरोबरच हरदीप सिंग पुरी त्यांच्या ज्या प्रकाराने एब्स्टिन फाईल्स मध्ये जे नाव आलं आहे तर ते त्यांच्यावरती पण टांगती तलवार आहे. नितीश कुमार यांना तर बहुतेक मंत्रिमंडळात प्रवेश मिळणार नाही सध्या, पण हो, महाराष्ट्रामधून काही असे फेसेस असू शकतात जसे विनोद तावडे आहेत किंवा अजून 1-2 नावं जे आहे त्यांचे नाव मोदी 3.0 च्या मंत्रिमंडळात त्यांचा प्रवेश होऊ शकतो आणि बरोबरच काही लोकांची जी आहे विकेट डाऊन पण होऊ शकते. त्यात पण काही वेगळ्या लोकांचे नावं आहेत. आता नेमकं काय हे मोदी 3.0 असेल हे बघणं खूप गरजेचं आहे आणि येणाऱ्या काळात पंजाब, गुजरातमध्ये विधानसभेची निवडणुका आहे, तर म्हणून त्या राज्यांमधून पण काही फेसेस असणार का, काही चेहरे या मोदी 3.0 मध्ये दिसणार का, नक्कीच ते बघणं गरजेचं आहे. खास करून राघव चड्डा जे आत्ताच जे आम आदमी जी. पार्टीला सोडून ज्या प्रकाराने भाजपमध्ये आले आहेत आणि पंजाबमध्ये इलेक्शन सुद्धा आहे, जी. तर राघव चड्डा यांचं पण नाव कुठे ना कुठे येत आहे. नक्कीच महत्वाचा दिवस आज राजधानी दिल्लीत आपल्याला बघायला मिळतं. जरूर या सर्व घडामोडींवर उर्वशी लक्ष ठेवून राहा. वेळोवेळी आपण अपडेट जाणून घेणार आहोत, चर्चा करणार आहोत. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. उर्वशी खुना आमच्या दिल्लीतल्या प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या.